मित्रांनो, Hyundai कंपनीच्या व्हेन्यूमध्ये आम्ही आता बसलो. सेकंड बेस मॉडेल आहे. बेस मॉडेल म्हणलं ना, तर ह्याच्यामध्ये भाई काहीच येत नाही. कंपनी फीचर देत नाही किंवा कंपनी तुम्हाला आहे ना, हे जे तुम्ही बघताय ना, हे पण देत नाही कंपनी. समोरची तुम्ही स्क्रीन बघताय ना, ती पण देत नाही. पण Hyundai कंपनीच्या सेकंड बेसमध्ये म्हणजे एक बेस मॉडेल येतो, एक त्याच्यावरचा मॉडेल येतो. त्याला सेकंड बेस मॉडेल म्हणतोय. बघा, समोर पूर्ण जो स्पीडोमीटर आहे हा डिजिटल आहे. त्यानंतर जे स्टेअरिंग आहे, स्टेअरिंग पूर्ण बघा एवढा भारी लुक आहे स्टेअरिंगचा. त्यानंतर स्टेअरिंग कंट्रोल आहे. त्यानंतर तुम्हाला 8 इंची स्क्रीन बघायला भेटेल. इकडे जर बघितलं तर 4 पॉवर विंडो, त्यानंतर सेंटर लॉकिंग आणि एवढं भारी प्रीमियम इंटेरियर तुम्हाला बघायला भेटेल. तुम्ही माणसानं टॉप मॉडेलमध्ये बसलं नाही मित्रांनो, बेस मॉडेल आहे हा. आता बेस मॉडेलची ओळख कशी होती, जेव्हा फ्रंट डोअरवरती इंडिकेटर असेल तेव्हा बेस मॉडेलची ओळख होती. जेव्हा जी गाडीचा हेडलॅम्प आहे हा तुम्हाला हॉलिजनमध्ये बघायला भेटेल तर गाडीची बेस मॉडेल म्हणून ओळख होती. आता ह्याच्या जागी जर LED असते तर तुम्ही ओळखू शकले असते की हा बाबा टॉप मॉडेल आहे गाडीचा, काय हॅलोजन लाईट आहे. त्यामुळे ना गाडी भाई Hyundai कंपनी आहे ना खूप विचार करून बनवते भाई. सेकंड बेसमध्ये पण आहे ना फीचर एवढे भाई दिलेत ना कंपनीने की यार विचार करायची गरज नाही पडत कस्टमरला की बाहेरून मी काय करू शकतो या गाडीला.